पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट नंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शनिवारी रौद्ररूप धारण केलं असून जिल्ह्यातील अनेक भाग जलमय झाले आहेत. प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. साफाला परिसरातील टेंबी खोडावे तसेच जेटीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. माकणे सफाळा हा मुख्य मार्गही जलमय झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जव्हार फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. याशिवाय केळवा, जव्हार, मोखाडा, मनोर आदी भागांमध्ये सर्वत्र पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक सखल भाग जलमय झाले असून काही ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान जिल्ह्यातील घाट परिसरातही मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे काही मार्गांवर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून प्रशासनाने झाडे हटवण्याचे काम सुरू केलं. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून प्रवास टाळावा तसेच घाट परिसरातून प्रवास करताना विशेष दक्षता घ्यावी आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून सुरक्षिततेची काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे. MDTV न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव, पालघर.